नमस्कार मित्रांनो, हा आपला ट्रेलीचा प्लॉट आहे आणि हा या 25 गुंठ्याचा हा ट्रेलीचा प्लॉट आहे आणि या 25 गुंठ्यामध्ये एक 2800 झाडं आपल्या इथं बसलेली आहेत आणि या 2800 झाडामध्ये ह्या वर्षीचं आपलं टार्गेट आहे एक 13 ते 14 टनाचं. तर तुम्ही आता बघू शकता की इथं खूप साऱ्या कळ्या आणि फ्रुटिंग लागलेलं आहे. तर एका तोड्याला आपलं एका झाडातून 1-1 किलो माल जरी निघाला, इथं बघू शकता कळी कशा प्रकारे सेट चांगलं झालेलं आहे आणि एका झाडापासून आपल्याला 1 किलो माल जरी पकडला तरी आपल्याला एक 2800 म्हणजे एक नाही म्हटलं तरी 2.5 टन माल एका तोड्याला निघण्याची अपेक्षा आहे आपल्याला. तरी त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि तशा पद्धतीनं आपण तेवढा मोठा बेसल डोस पण भरलेला आहे. पण तरी आपल्याला 2.5 टन उत्पादन निघालं. एक 5 ते 6 तोडे जरी झाले आपले, किमान 5 तोडे झाले तरी 12-13 टनाचं आपल्याला एक मागं पुढं थोडंफार कुठं ॲव्हरेज कमी झालं तरी आपल्याला एक 12 ते 13 टन यावर्षी उत्पादन या 25 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये ट्रेलिजमध्ये निघण्याची अपेक्षा आहे. तरी आता बघूया आपण वेळोवेळी दरवेळेस आपण व्हिडिओ अपलोड करूया. प्रत्येक तोडा किती वेळ झाला, किती याचा झालेला आहे, त्या पद्धतीनं मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत राहील. दुसरी गोष्ट की प्रत्येक शेतकऱ्याला अडचण आहेत की फ्रुटिंग सीझनमध्ये कुठला डोस किती वर्षाच्या कोणत्या झाडाला किती डोस भरायचा. तर आता आपण इथं बघू शकता आपलं बऱ्यापैकी 90% आपण ऑर्गॅनिकवर भर देतो आहे आणि 10% फक्त रासायनिकवर आपला भर चालू आहे. तर त्याच्यामध्ये 90% आपण निंबोळीचा बऱ्यापैकी माझ्याकडे जास्त वापर आहे, निंबोळी प्लस शेणखत, आणि 10% आपण फक्त बाकी इतर डोस भरतो आहे. बाकी इतर डोसामध्ये आपण मायक्रोन्यूट्रियनची एक बॅग भरतो आहे. या 25 गुंठ्याला आपण एक मायक्रोन्यूट्रियनची एक 30 किलोची बॅग टाकलेली आहे आणि दुसरी पोटॅश एक 40 किलोची बॅग, पुन्हा दुसरं 10-26-26ची एक बॅग, 12-32-16ची एक बॅग, अशा पद्धतीनं आपण इथं डोस भरलेला आहे. 1846 एक अर्धी बॅग टाकलेली आहे. तर अशा पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट प्लस मॅग्नेशियम सल्फेटची एक बॅग, अशा पद्धतीनं आपण याच्यात डोस भरलेला आहे. आणि एक निंबोळीच्या आपण याच्यामध्ये 25 पोती काहीतरी आपण टाकलेले आहेत. 25 पोती आपण याला 40 किलोची 25 पोती आपण याला डोस टाकलेला आहे. आता सगळं एकत्रित मिक्स करून आपण याला प्रत्येक झाडाच्या बुडाला आपण टाकलेला आहे. तरी आपण आपल्या झाडाची ग्रोथ किती आणि बाग किती वर्षाचे आहे त्यानुसार डोस भरला जातो आणि आपला याच्यामध्ये 90% आपण ऑर्गॅनिकवरच भर आहे आणि 10% फक्त आपण रासायनिक खताचा यात वापर करतो आहे. त्याच्यामुळं आपल्याला फवारणीचा वगैरे काही जास्त त्रास नाही आहे. कुठंच आपल्याला फळावर डाग वगैरे फंगसचा कुठंच डाग दिसणार नाही ना. आपला हा सी व्हरायटीचा प्लॉट आहे. तर सी व्हरायटी ही स्पेशल ॲव्हरेजसाठी गाजलेली आहे आणि आता इथून पुढं रेट हळूहळू कमी होणार आहेत, हे फिक्स आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी रेट थोडे कमी आलेले आहेत आणि तरी पण आपण जर ॲव्हरेजवर काम केलं तर कधी पण आपण प्लसमध्येच राहणार आहेत. कारण 13 ते 14 टन जर ह्यात उत्पादन काढलं आहे का 25 गुंठा म्हणजे अर्ध्या एकरचं थोडं जास्त आहे, 5 गुंठे जास्त आहे. तर तेवढं उत्पादन निघत असेल तर किमान आपण 50 रुपये रेटच्या हिशोबाने जर भाव पकडला तर 6.5-7 लाख रुपये कुठं गेलेले नाहीत 50 रुपयाच्या हिशोबाने. तर इतर पिकामध्ये कमी कष्टामध्ये एवढं तुम्हाला उत्पादन बाकी पिकामध्ये मिळणार नाही. त्या दृष्टीनं हे फक्त या ड्रॅगन फ्रूटमध्ये एकच मायनस पॉईंट आहे किंवा याचा सेटअपचा जास्त खर्च आहे. पण सेटअपचा तुम्हाला वन टाईम खर्च आहे, तुम्हाला एक पुन्हा 20 वर्ष तुम्हाला ताण नाही आहे. आणि नॅचरल जे डिझास्टर आहेत म्हणजे नैसर्गिक आपत्तीपासून हे पीक आपल्याला बाकी संरक्षण देतं. म्हणजे आपल्याला ह्याच्यावर कुठलं विघ्न पडत नाही. अवकाळी गाभण आलं, बाकी काही गोष्टी त्याने या झाडाला काही परिणाम होत नाही. उलट त्याचा फायदाच होतो. आता अवकाळी गाभणामध्ये आपल्याला कळ्या लागतात नवीन. उन्हाळ्यामध्ये अवकाळी गाभण लवकर पडलं तर ह्याला लवकर कळी धरतं. त्याचा फायदा आपल्याला मार्केटमध्ये होतं की लवकर फ्रूट आपलं बाजारात येतं. असे नॅचरली गोष्टीपासून आपल्याला खूप फायदा ह्याचा
की बाकी नैसर्गिक आपत्ती नाही आहे, तो प्लस पॉईंट आहे. त्यामुळं रेट जरी थोडे कमी जास्त झाले तरी भविष्यात तरी आपल्याला हे बाकी इतर गोष्टीपासून खूप वाचवणारं पीक आहे. त्यामुळं तुम्ही रेटचं टेन्शन न घेता पीक लावलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. किमान 40-50 रुपये रेट जरी भविष्यात राहिले तरी पण हे आपल्याला परवडणारं पीक आहे. त्याच्यामुळं आपण डोस कसा भरलेला आहे कसं काय नाही हे आम्ही माझ्याकडून रोप ज्यांनी नेलेलं आहे त्यांना पण मी पर्सनली तर सांगतो, पण व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना पण सांगितलेलं आहे की त्या स्टेजनुसार कोणता कुठल्या झाडाला कसा डोस भरायचा, झाडाच्या ग्रोथनुसार तो भरायचा असतो आणि आपल्याला ॲव्हरेज किती काढायचं हे पण लक्षात घेऊन डोस भरला जातो. आणि माझं एक टार्गेट आहे की मी एकदम कुठला डोस भरत नाही. हा जर बेसल डोस असला तर ह्याच्यानंतर अजून 1.5-2 महिन्यानंतर माझा दुसरा डोस रिपीट होतो. कारण प्रत्येक खताची एक्सपायरी डेट असते आणि ते एक्सपायरी डेटपर्यंतच ते खत जमिनीमध्ये चांगलं लागू होतं. त्याच्यानंतर ते एक्सपायर झाल्यानंतर त्याचा किती आपण एक 5-6 पोती जरी डोस टाकला तरी तो झाडाला लागू होणार नाही. झाडं एका कॅपॅसिटीपर्यंतच अपटेक करून घेतात. त्याच्यानंतर ते जमिनीमध्ये वेस्टेज स्वरूपात ते खत राहिलं जातं आणि आपले पैसे पण वाया जातात आणि ते झाड तेवढ्या कमी वेळात ते अपटेक बी करत नाही. त्याच्यामुळं वेळेनुसार 1-2 अडीच महिन्यानंतर 2 महिन्याच्या गॅपने आपण डोस भरत राहिलं पाहिजे. त्याचा झाडाला नक्की फायदा होतो आणि ते झाड अपटेक पण करताना आपले पैसे वाया जात नाहीत. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आपला हा सी व्हरायटीचा प्लॉट आहे आणि सी व्हरायटी तुम्ही नक्की लावा कारण हे ॲव्हरेजसाठी चांगली आहे आणि तेच तुम्हाला भविष्यात फायद्यात देणार आहे. बिना ॲव्हरेजचे तुम्ही जर ड्रॅगनमध्ये उतरलात तर त्याचा काही फायदा होणार नाही कारण ॲव्हरेजशिवाय पुढं भविष्यात टिकणं खूप अवघड आहे. तर तुम्हाला माझा हा प्लॉट कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आपला सी व्हरायटीचा प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्या ठिकाणी कॅमेरा दाखवा एकदा, म्हणजे असं वाटू नये की एकाच ठिकाणी ग्रोथ झाली तिथंच आपण व्हिडिओ शूट केला आहे असं वाटू नये. त्यामुळं तुम्ही सगळीकडे ठिकाणी बघू शकता की प्रोटीन कसं लागले आणि कॅनॉपी किती जास्त झाली. आपला 1 वर्षाचा प्लॉट आहे आणि 1 वर्षाच्या प्लॉटमध्ये एवढं उत्पादन ही खूप मोठी गोष्ट आहे. सगळीकडे कॅमेरा फिरव जरा. लावताना तर मी तुम्हाला सांगेल नक्की ट्रेलिस पद्धतीच उतरा कारण भविष्यात तेच कामी येणार आहे. जरी थोडे पैशाची अडचण असेल तरी आपण कोल्ड ड्रिंकमध्ये जाऊ शकता, त्यात पण काय अडचण नाही.